श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। काषाय वाससमजं कमलाक्षमेकं मालाकमण्डलुधरं रमणीयलीलं गोष्वान् क्रीडनपरं निगमान्तकेलिं देवत्रयात्मकमहं सततं नतोऽस्मि। कामं कल्पद्रुमो ह्येष साधु वृन्दानुसेवितः दत्तात्रेयो महायोगी कलौ श्रीपादवल्लभः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। योग मार्गातला अधिकार रघुनाथ भटजींचा पाहिला आणि बाजीराव बळवंत फडके अचंबितच झाले असा विषय आपण काल पाहिला। देवपूजेला बसलेला हा बालक 13-14 वर्षाचा जमिनीपासून 3-4 हात उंच हवेमध्ये योग मार्गाने आहे हे पाहता क्षणी चित्तवृत्ती पालटली। अरे कोणा योग्या पुरुषाकडनं आपण या पद्धतीने त्याला पुजारी म्हणून नेमलंय, आपल्याकडनं चूक होते ही गोष्ट लक्षात आली आणि पायच पकडले। महाराज तुम्ही आम्हाला कृपानुग्रह करा, तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा। ते पाय पकडले आणि रघुनाथ भटजी सांगतायत ह्या ज्या काही घटना म्हणाले माझ्या आयुष्यात घडतायत ह्या मी करतच नाहीये। माझ्याकडून या घटना घडतायत म्हणजे या मी मुद्दामून करत नाहीये, या माझ्याकडनं होतायत। कोण करून घेतंय हे? अत्रिपुत्र दत्तात्रेयांची ही परिपूर्ण कृपा आहे। फडक्यांना स्वच्छ शब्दात सांगितलं, रघुनाथ भटजींनी बाजीराव फडक्यांना सांगितलं तुमच्या वाड्यामध्ये तुम्ही मला बोलावलं, तुमची आत्मीयता, तुमचं प्रेम, तुमची आस्था, मी आलो होतो गोदावरीच्या तीरावरती, मला राहायचं होतं गोदातटी आणि तिथे नाशिकला राहून इथे गोदावरीच्या काठी तपश्चर्या करायची या ध्येयानं मी इथं पोचलो होतो। तुम्ही मला अतिशय आत्मीयतेने बोलावलं म्हणून मी तुमच्या वाड्यामध्ये आलो। जे काही तुम्ही पाहिलं ते तुमच्या पुरतच ठेवा, आपल्या पुरतच मर्यादित ठेवा, याची वाच्यता करू नका, याची चर्चा करू नका। त्या प्रसंगानंतर बाजीराव फडक्यांना गुरुदेवांचा रघुनाथ भटजींचा अधिकार कळला आणि दोघांनी असा व्यवहार केला, अशी चर्चा केली की आता मला काय हवंय ते तुम्ही समजून घ्या। मी कोण आहे हे तुमच्या लक्षात आलेलं आहे। मी तपस्वी आहे, तो तपस्वी या जन्मातला नाही, मागच्या अनेक जन्माचा। म्हणजे आपण पाहिलं की भृगु ऋषी कृत त्रेत द्वापार कली सुरू झाल्यानंतर इकडे या ज्ञानवर्धनच्या पोटी गणपतीच्या पोटी जन्माला आलेत। एवढी परंपरा घेत रघुनाथ हा देह मी धारण केलेला आहे। म्हणजे मागच्या अनेक जन्मापूर्वीचा भृगु तो मी इथे रघुनाथ म्हणून जन्माला आलोय। हा अभ्यास या जन्मातला नव्हे, तरी पण सिद्ध पुरुषांची भूमिका ही असते की जरी मागच्या जन्माचा अभ्यास घेऊन आलेले असले तरी या जन्मामध्ये ते स्वतः उपासना करीत असतात, साधना करीत असतात। का? कारण त्यांना पाहणारी लोक त्यांचं तसं आचरण करत असतात, त्यांच्याप्रमाणे आचरण करत असतात। गुरूंनीच जर आचरण ठेवलं नाही, सद्गुरूंनीच जर उपासनेला बसलं नाही किंवा काही उपासना करतायत असं जर दिसलं नाही तर शिष्य कसं करतील? लोकांनी दत्तभक्ती करावी आणि स्वतः सुद्धा दत्तभक्तीचा आनंद घ्यावा, या भूमिकेतून, या मनोभूमिकेतून फडक्यांना संवाद साधला आणि सांगितलं आता माझी दिनचर्या लक्षात ठेवा। पहाटे मी उठेन, गोदावरीवरती रोज स्नानाला जाईन आणि माझ्या पद्धतीनं ध्यानधारणा करून कधी नाशिक प्रांतात, कधी नाशिक प्रांतापासून थोडं लांब उपवनामध्ये उपवनामध्ये जाऊन ध्यानस्थ बसेन। दत्तात्रेयांची उपासना सुरू केली। ध्यानस्थ मुद्रेमध्ये तासनतास बसावं, कधी दिवस बसावं, कधी रात्र बसावं, कधी दिवस रात्र बसावं, कधी त्रिरात्र बसावं, अशा पद्धतीनं रघुनाथ भटजींचा ध्यानाचा अभ्यास सुरू झाला। ध्यानधारणा झाली, गोदावरीच्या काठी उपासनेला सुरुवात झाली
आणि एकदा वनातून परत येत होते, उपवनातून परत नाशिककडे आत गाव भागामध्ये येत होते आणि वाटेत येताना चमत्कार घडला. एक दिव्य घटना घडली. ती घटना म्हणजे माला कमंडलुरध कर पद्म युग्मे मध्यस्थ पाणियुगुले डमरु त्रिशूले यस्यस्त ऊर्ध्व करयोः शुभ शंख चक्रे वंदे तमत्रिवरदम भुज षट्कयुक्तम. षडभुज त्रिमुख धारण केलेले षडभुज असलेले अत्रिपुत्र दत्तात्रय वाटेतून येताना प्रत्यक्ष रूपानं प्रगट झाले आणि सांगितलं, महाराज हे जे तुम्ही रघुनाथ रूप आहे ना, फार छान आहे म्हणाले. भृगूच तुम्ही रघुनाथ रूपानं जन्माला आलाय, मी ओळखतो आपल्याला. जे माझं ध्यान तुम्ही करत आहात, तुम्हाला दर्शन द्यायची ही योग्य वेळ आहे. अत्रिपुत्र दत्तात्रेयांनी भृगू अवतार असलेल्या या रघुनाथ भटजी नाशिककरांना दर्शन दिलं. इथून पुढे रघुनाथ भटजींनी दत्तात्रेयांना विनंती केली, मी ज्या वाड्यात राहतोय त्या वाड्यामध्ये आपण माझ्याबरोबर राहावं. कधी कधी माडीवरती आवाज यायचा. हे फडके विचारायचे की हा आवाज येतो ते कोण असतं? तुम्ही तर एकटे असता माडीवरती ध्यानाला बसलेले. तेव्हा सांगण्यात आलं की त्याची जास्ती चर्चा करू नका. जे माझं दैवत आहे अत्रिपुत्र दत्तात्रय, त्यांच्याबरोबर माझी चर्चा चालू असते. या सगळ्या गोष्टींनी अतिशय आनंद शिष्यांना व्हायचा. कर्णोपकर्णी त्या नाशिक प्रांतामध्ये रघुनाथ भटजींची चर्चा झाली. अनेक लोकांना त्यांच्याबद्दल आदरभाव निर्माण झाला, सद्भाव निर्माण झाला. अनेक शिष्यांना त्यांनी दत्तभक्तीचं मार्गदर्शन सुरू केलं. एकदा चमत्कार घडला. कचेश्वर महादेव नावाचं एक मंदिर आहे. नाशिकच्या पूर्वेला 7-8 मैल लांब तपोवनामध्ये कचेश्वर महादेव आहेत. त्या कचेश्वर महादेवांना हे रघुनाथ भटजी परिक्रमा करत होते. ऐन उन्हाळ्याचा मोसम होता, ऐन उन्हाळ्याचा भाग चालू होता आणि त्या परिक्रमा करत होते कचेश्वरांना. त्या कचेश्वराला परिक्रमा करत होते रघुनाथ भटजी. पण दृष्टांत झाला कचेश्वराचा फडक्यांना की अहो माझ्या पायाला पाय पोळतायत, माझ्या पायाला फोड आलेत, वरती व्यवस्था करा, छत्राची व्यवस्था करा, सावलीची व्यवस्था करा. त्यांना कळेना फडक्यांना. ते धावत कचेश्वर महादेवापाशी आले. तेव्हा पाहिलं, तेव्हा हे रघुनाथ भटजी परिक्रमा करत होते. त्यांच्या घडलेली गोष्ट लक्षात आली. महादेवांनीच त्यावेळच्या ब्राह्मणांना नाशकातल्या बोध केला, दृष्टांत दिला आणि सांगितलं, हे रघुनाथ भटजी म्हणजे सामान्य प्रकरण नव्हे, सामान्य काम नव्हे. हे रघुनाथ भटजी भृगु अवतार आहेत. यांच्या चरणांचा आश्रय करा आणि दत्तभक्तीमध्ये लीन व्हा. असं वर्णन चरित्राख्यानात आहे की या रघुनाथ भटजींच्या सहवासात तत्कालीन ब्राह्मण आले. अनेक विप्र मंडळी आली, अनेक नाशकातली मुमुक्षु मंडळी आली, अनेक साधक सिद्ध मंडळी आली आणि त्या सर्वत्रांना साधक अवस्थेतून सिद्धावस्थेपर्यंत नेण्याचं काम या रघुनाथ भटजींनी केलं. हा अधिकार या रघुनाथ भटजींचा. या रघुनाथांचे एक पट्ट शिष्य होऊन गेले. त्यांचं तर अतिशय दिव्य असं चरित्र आहे. ते आपण क्रमाने पुढच्या चरित्राख्यानात पाहणार आहोत. आज वाणीला इथेच विराम देऊ. पौराणिक पार्श्वभूमी असलेल्या या दिव्य चरित्राचं स्मरण रघुनाथ भटजी नाशिककरांचं आजच्या दिवशी करू. त्यांच्या चरणी नतमस्तक होऊ आणि दत्तात्रेयांचं दिव्य चरणांचं स्मरण करून आज वाणीला इथेच विराम देऊ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.